महाराष्ट्रात जातीय द्वेषातून बौद्ध समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार होत असताना आपण पाहतात। अशीच एक घटना पुण्यातील मावळ तालुक्यात असणारे कुरुंज गावातील बौद्ध वस्तीवर झालेला अत्याचार। गावामधून बौद्ध वस्तीकडे जाणारा रस्ता जातीय द्वेष भावनेने खोदून येण्या-जाण्याचा मार्ग बंद करून गावाशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न गावातील काही समाजकंटकांनी केलाय। गावातील माजी ग्रामपंचायत सदस्या कल्पना कांबळे यांनी जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या व शिवीगाळ करून त्यांच्यावर खोट्या दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले। पानशेत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे कुरुंज गाव या गावाला खरं पाहायला गेलं तर एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि तो म्हणजे बौद्ध लेण्यांचा वारसा लाभलेला आहे। बेडसे गावची ही बौद्ध लेणी अगदी हाकेच्या अंतरावरती असलेले हे गाव आणि या गावाला चारी बाजूने अगदी डोंगरांनी वेढलेलं ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा देखील आहेत आणि या पर्वतरांगांमध्ये जे पावना धरण जे आहे हे पावना धरण देखील या गावाच्या जवळच आहे आणि अशा गावामध्ये एक अशी घटना होते की ज्याच्यामुळे ज्या समाजावर या अत्याचार होतो या समाजाला आता जागे होण्याची आणि उठून लढा देण्याची आवश्यकता आहे। मी असं का म्हणत आहे कारण ज्या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत, ज्या कारणामुळे आलेलो आहोत, जी गोष्ट आमच्या कानावर पडली ती गोष्ट अगदी हेलावून टाकणारी आहे। असं ह्या गोष्टी अनेक गावांमध्ये घडत आहेत, परंतु या गावामध्ये आम्ही प्रत्यक्षदर्शी ज्यांच्यावरती हा अत्याचार होत आहे, हा अत्याचार म्हणजे दुसरा तिसरा काही नसून यांचा गावाशी संपर्क तोडण्याचा षडयंत्र येथील काही समाजकंटकांनी केलेला आहे। सरळ पाहता आपण थेट ज्यांच्यावरती हा अत्याचार झालेला आहे असे बौद्ध समाजातील महिला आहेत। सरळ ते सांगतील आपल्याला की नेमका प्रकार काय घडलेला आहे आणि काय अत्याचार नेमका झालेला आहे। खूप वर्षापासून वस्ती आहे बौद्ध वस्ती आणि तेव्हापासून इकडे येणारा तो एकच रस्ता आहे आमच्याकडे यायला आणि मशानभूमीला पण जायला तोच रस्ता आहे। गेले 4-5 वर्षापासून मी सतत त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करते ग्रामपंचायतीकडनं। मी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले उपसरपंच झालेली 1 वर्षभरासाठी। तेव्हापासून मी सतत त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करते का रस्त्यावर फंड पडला पाहिजे। तो रस्ता खराब झालेला, आम्हाला जाण्या येण्याला फार तकलीफ होती। तर ते एक लगड म्हणून आहे, बाळू लगड म्हणून, त्यांनी ती जागा विकत घेतलेली असं त्याचं म्हणणं आहे की 2017मध्ये मी जागा विकत घेतली ती रस्त्याची। रस्ता तर पूर्वीपासून आहे, त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून फंड पण पडला आहे, ग्रामपंचायतीमध्ये त्या रस्त्याची नोंद पण आहे, तरी पण त्यांनी ती जागा विकत घेतली। तर मग त्यांनी तो रस्ता आम्हाला करूनच नाही दिला। मी त्याच्यासाठीच वारंवार ग्रामपंचायतीला पण सांगितलं त्यांना नोटिसा काढा। ग्रामपंचायतीने नोटिसा काढली पण त्यांनी त्याच्यावर काही दाद नाही दिली। नंतर मी कलेक्टरला पण BDOला पण अर्ज केला, DYSPींनाही अर्ज केला, परत तहसीलदारांनाही अर्ज केला की आमचा रस्ता खुला करून द्या तुम्ही, आम्हाला फार प्रॉब्लेम होतो आहे, आमच्या बायका पोरं लहान लहान मुलं जाण्या येण्याला फार त्रस्त झाल्यात। त्याच्यामध्ये एक बीबी लगड म्हणून गावामध्ये सिमेंटचा रस्ता झाला आहे, त्याच्यावरती कपडे धुवायचे आणि सतत त्या रस्त्यावरती पाणी यायचं, तो रस्ता तुंबायचा त्या पाण्याने, खड्डे पडले होते रस्त्याला खूप। मग तेवढ्या 2-3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये ज्याने जागा घेतली 2017ला त्यांनी डायरेक्ट तो रस्ताच उकरला। आता मला वाटतं मेच्या 7 तारखेला मी बाहेर गेले होते, आम्ही सगळे कामानिमित्ताने बाहेर जातो, आमच्या वस्तीमध्ये कमीच पोरं आहेत, जेमतेम एक 4-5 जणं असतील, कारण की 5-6 घरं आहेत तिथं, जास्त नाही आहे लोक। बाहेर गेले ते सकाळपासून कामानिमित्ताने, तेव्हा रस्ता चांगला होता। जेव्हा संध्याकाळून आलो तर JCP लावून रस्ता उकरत होते, तर मी बोलले अरे तुम्ही आमचा रस्ता का उकरताय? तर ते बोलले आम्हाला इथून काटेदार करायचे, कंपाऊंड करायचे। मागणी अशी आहे की आम्ही काही चोर नाही आहे किंवा आम्ही का दरोडेखोर नाही आहे, आणि पहिला दुसरी गोष्ट अशी की तो आमचा जो रस्ता त्यांनी उकरला आहे तो काल ग्रामपंचायतीने थोडंसं 2 माणसं घेऊन तो त्याला थोडीशी माती टाकून डागडुजी केली। कारण की मी BDOकडे पण गेले होते की बोलले आमच्या गावामध्ये आमच्या पोरांच्या आमच्या गाड्या मोटरसायकली आहेत, त्या घरी येत नाही, तर लावायला जागा नाही, गावात लावलं तर कोणी फोडतील त्या, तर थोडंसं तरी काहीतरी करा म्हणून तिने थोडंसं माती सारखी केलेली आहे माती, तर त्या मातीमुळे आम्हाला चालता येणार नाही। आता ठीक आहे पाऊस नाही आहे, उद्या जर पाऊस पडला तर अजिबात आमची लहान मुलं पण तिथून जाऊ शकत नाही, गाड्या तर लांब राहिल्या, कारण की ती मातीने ते सगळे खचून जाणार, खड्डे पडणार आणि सगळं चिकट होणार। तर आम्हाला आमची मागणी अशी की थोडा कॉन्क्रीटचा रस्ता झाला पाहिजे आणि ही आमच्यावर जी खोटी FIR दाखल केली याची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे की ज्या करून दुसऱ्या माणसाने अशी हिंमत नाही करायला पाहिजे खोटे गुन्हे दाखल करायचे। जर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर तो मागे नाही घेत, म्हणून हा पर्याय यांनी शोधलेला आहे।
कारण की मला सगळ्या लोकांच्या गावामधून सगळ्यांचे फोन येत होते की तुम्ही ते ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, ते परत घ्या. अरे मी नाही केलेला, तो बसलाय, तो कायद्याने होतोय का? मी काय इथं कायदा मी लिहिलाय का? मी त्या खुर्शीवर बसले, मी पेन फिरवलाय का? ज्या करून आम्हाला तुम्ही ज्या गल्लीचे शिव्या देता किंवा आमचे हे रस्ते खोदता किंवा आमचं पाणी बंद करता, ते ऑटोमॅटिक ॲट्रॉसिटी लागते त्या माणसावरती. ती लागलेली आहे, ती मी नाही लावलेली. मग ती तुम्ही ते झाल्यानंतर मग व्हायच्या अगोदर मी सगळ्यांना गावामध्ये लोकांना सांगत असते की बाबा भाऊ आमका ढमका, बघा त्या पोरांनी मला अशा घाण शिव्या दिल्या, ह्यांनी मला असं केलं. तेव्हा गाव मिटिंग नाही घेत, तेव्हा गावात बसून कोणी ठरवत नाही हे तुम्ही अशा मोठ्या लोकांना शिव्यागाळ्या करू नका असं कोणी सांगत नाही. जेव्हा आम्ही कंप्लेंट करतो आणि तेव्हा ते कदाचित त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होती, तेव्हा मग 100 लोक फोन करणार की ते मागं घ्या, ते मागं घ्या. 2 दिवस सतत माझ्यावर दबाव येतोय मागं घेण्याचा. मी काही ती मागं घेतली नाही. त्याच्यामुळे हा सगळा प्लॅन करून आमच्यावरती ही दरोड्याची केस टाकलेली. गेल्या वर्षभरापासून त्यांना तो रस्ता, गावाचा मुख्य रस्ता, बौद्ध वस्तीला जोडणारा, स्मशानभूमीला जोडणारा रस्ता जाणीवपूर्वक करू देत नाहीत, डेव्हलप करू देत नाहीत. तिथं जे जाणीवपूर्वक जे झालेले खड्डे आहेत, त्या खड्ड्यांमध्ये तिथं राहणारे शेजारचे लोक, ज्यांचे शौचालयाचे पाणी, बाथरूमचं पाणी, धुण्या भांड्याचं पाणी किंवा त्यांच्या मुली वगैरे डिलिव्हरी झाले ते घालणारे सगळं पाणी त्या खड्ड्यामध्ये जाणीवपूर्वक रस्त्याच्या मध्यभागी पाणी सोडून लोकांना जाण्यासाठी मज्जाव करत होते, अतिशय अडथळे निर्माण करत होते. त्यामुळे त्या संदर्भात त्या संबंधित महिलेला वारंवार सांगण्यात आलं, सुचवण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या वतीने नोटिसासुद्धा काढण्यात आला असं बहिणीने सांगितलं, तरीसुद्धा त्याला काही कुठेही आळा बसला नाही. संबंधित पोलीस स्टेशनला या विषयासंदर्भात तक्रार दिली गेली, DCP साहेबांना तक्रार दिली गेली, पण पोलिसाशी सुद्धा अतिशय अर्वाच्य आणि असभ्य भाषेमध्ये त्या महिलेनं हे केलं आणि कुठल्याही नोटिसाला तिनं जुमानलं नाही. दरम्यानच्या काळात अचानक कळलं की जी जमीन, जो रस्ता या गावाला जोडणारा आहे, या वस्तीला जोडणारा आहे, तो रस्ता कोणीतरी 2017 साली त्या शेजारची जमीन विकत घेतल्यामुळे याही जागेवरती त्यांनी मालकी हक्क सांगून त्यांनीच हे सगळा रस्ता रोखला असं कळलं. आणि मग त्या अनुषंगानं प्रशासकीय स्तरावरती ही प्रोसिजर चालू असताना 7 तारखेला संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर JCB लावून मनुष्यबळाच्या जीवावरती आणि गावकीच्या जीवावरती अक्षरशः रस्ता खोदून काढला त्यांनी. म्हणजे इकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नव्हता, तिकडचा माणूस इकडे जाऊ शकत नव्हता, अशा पद्धतीने मुजोरपर्यंत रस्ता खोदला. ही जी हुजरेगिरी आहे, हे जे बनावगिरी आहे, हे जे लोकशाहीचा गळा दाबतात, ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि खऱ्या अर्थाने याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष म्हणून भूमिका तर बजावणारच आहे, पण स्थानिक आंबेडकरी चळवळीतील पक्ष कुठला यापेक्षा विचार महत्त्वाचा आहे. संविधानिक बांधिलकी जोपासणारा समुदाय, संघटना असतील, पक्ष असतील, यांना सोबत घेऊन आगामी काळामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठं जन आंदोलन उभं करणार आहे. त्याचं कारण असं की गावखेड्यामध्ये, शहराच्या आजूबाजूला जे छोटे छोटे गाव असतात, वाडे असतात, पाडे असतात, इथं 2-2, 4-4 कुटुंब राहत असतात. त्यांच्या जमिनी भरपूर आहेत, पण ह्या जमिनी हे जे आर्थिकदृष्ट्या किंवा जे राजकीयदृष्ट्या बलाढ्य असणारे सवर्ण लोक आहेत, त्यांचं लुबाडतात. यांना कसलंही पाठबळ, कसलंही मार्गदर्शन, कसलीही सुरक्षता नसल्यामुळे अक्षरशः मूग घेऊन हे गप्प बसतात आणि त्यामुळे ते निर्ढावत आहेत. आणि एखाद्याने कुणीतरी मुंडकं वर काढलं की अशा पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल करून एक दहशत निर्माण करण्याचं हे जे प्रकरण केलं आहे, हे अतिशय संपूर्ण महाराष्ट्राला लाज वाटणारी गोष्ट आहे. आणि हे आज इथं घडले नाही, तर मी ज्यावेळेस आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या 20-32 वर्षापासून काम करते, तर बऱ्याच ठिकाणी गेल्या काही वर्षापासून आम्हाला प्रकर्षाने जाणवतं आहे, जिथं जिथं ॲट्रॉसिटी दाखल होती त्या पीडितांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप संबंधित फिर्यादी असेल किंवा फिर्यादीचे कुणीतरी रिलेटिव्ह असतील किंवा वेगळ्या पद्धतीनं दाखल होत आहेत आणि आवाज चिरडण्याचा प्रयत्न होतोय. अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट करेन, आत्तापर्यंत जेवढे ॲट्रॉसिटी दाखल झालेत त्या ॲट्रॉसिटीमध्ये शिक्षेपर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, पण तरीसुद्धा ॲट्रॉसिटी अजूनही किती लोकांना बोचती आहे. आजही जातीय विषवली किती प्रबळ झाली आहे. आणि गावखेड्यामध्ये एक महिला स्वबळावरती सामाजिक, आर्थिक, तिचं सामाजिक कौटुंबिक स्टेटस निर्माण करत असताना तिला एकटी पाडण्यासाठी, तिला उद्ध्वस्त करण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं. जी बाब प्रशासनाची आहे, हे भांडण गावकीचं, भावकीचं, वैयक्तिक किंवा आर्थिक नाही आहे, तर हा वैयक्तिक, सामाजिक, प्रशासकीय रस्ता आहे. आमचा मूलभूत हक्क आहे. रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाणी हा आमचा मूलभूत आणि अधिकार असताना हा रस्ता, हा प्रशासकीय रस्ता एक सामान्य नागरिक येऊन उखडतोय. आणि त्या संदर्भात जबाबदार नागरिक म्हणून या गावातली एक महिला, दलित महिला तक्रार दाखल करते. प्रशासनाची तिची भूमिका समजून घेऊन स्वतः फिर्यादी बनण्याऐवजी उलट तिला एकटं पाडले गेले, ही अतिशय निषेधार्ह, निंदनीय बाब आहे. या संदर्भात आम्ही ह्या 2-4 दिवसामध्ये जास्तीत जास्त
6 जूनपर्यंत या विषयाचा छडा लावून ज्या लोकांनी चुकीचे गुन्हे दाखल केल्यात त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणे आणि या गुन्ह्याचा उकल करणे. अन्यथा नाही केलं, रिपब्लिकन पक्ष असतील, आंबेडकरी चळवळ असेल किंवा संविधानिक विचारधारेला मानणारा समुदाय असेल, बुद्धिजीवी वर्ग असेल, साहित्य, या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन SP कार्यालयावर उभं केलं जाईल हे आश्वस्त करते.